श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र याच्याबद्दल बोलणार आहोत. तर गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय आणि त्यांचं पठण किंवा पारायण आपल्याला का करायचं आहे. श्री गुरुचरित्राचं पठण केल्यानंतर आपल्यामध्ये कोणकोणते बदल होतात, आपण कोणत्या मार्गाने विचार करायला लागतो आणि कोणत्या मार्गाने आपण आपला प्रवास चालू करतो. गुरुचरित्र हे खूप मोठं जरी असलं तरी त्याच्यामध्ये गुरूंची लीला वर्णन केलेली आहे. तर गुरुचरित्र दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने श्री गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ म्हणून त्याला गुरूंनी असा वरदान दिलेला आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून 7491 ओवी संख्या आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वर प्राप्त पोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायचे हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले जाते. या ग्रंथाचे स्नान दत्त भगवंतांच्या हृदयात 5वा वेद असे म्हणून केले जाते. श्री टेंबे स्वामी नेहमी सांगतात की दुसरा काही उपासना जर तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल, परंतु गुरुचरित्रातील किमान 5 ओवी तुम्हाला नित्यपणे पठण करायचे आहेत किंवा तुमच्या वाचनात त्या आल्याच पाहिजेत. भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वंचिले मनात, ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. या ग्रंथातील तत्वज्ञान हे आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. आपलीच बरी वाईट कृत्य आपल्याला तारतात किंवा मारतात. हेच तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे. याचे कारण असे की हे सत्कर्मच आपल्याला भवसागरातून तारून नेतात. गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणे शक्यच नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा असावी लागते. गुरुकृपेसाठी साधना ही हवीच. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होते. पठण चिंतन मनन यापैकी काही घडले तरी त्याची फलश्रुती देणारा हा ग्रंथ आहे हे खरेच. श्री नरसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे चित्रकार नायक असले तरी त्यांचा पूर्व अवतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही आपल्याला गुरुचरित्रात आढळतात. 4थ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितलेली आहे. 5 ते 10 अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभांचे रोमांचक भाषेमध्ये रेखाटलेले आहे. परंतु विशेष म्हणजे गुरुचरित्रशिवाय अन्य कोणत्याही ग्रंथात त्यांचा उल्लेख नाही आहे. श्री नरसिंह सरस्वतीचे जीवन 11व्या अध्यायापासून ते 91व्या अध्यायापर्यंत आपल्याला वाचण्यास येते. जन्मताच प्रवंचकार असणारा चित्रनायक वतप्रदान सोहळ्यापर्यंत मुकनायकाच्या भूमिकेत वावरतो आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर एक चतुर्वेदी विद्वान बालक म्हणून आपल्यासमोर ते येतात. नंतर जेव्हा ते संन्यास ग्रहणासाठी आपल्या मातेकडे सहमती मागायला जातात तेव्हा आपल्या अंगावर रोमांचक उभे राहतात. यानंतर श्री गुरुचे दर्शन घडविले. तब्बल 20 वर्षांनी तेही नरसिंह सरस्वती म्हणून. श्री नरसिंह सरस्वतीचा जीवनप्रवाह कृष्ण ताटिक असलेल्या औदुंबर क्षेत्री एका चतुर्मास कृष्ण पंचगंगा संगमावर 1 तप आणि भीमा आजमा संगमावर 2 तप असे दुथडी भरून वाहत असणाऱ्या श्रीशैल्य पर्वताजवळील पाताळगंगेच्या कुशीतील कर्दळी वनात अदृश्य झाला आहे. प्राचीन काळापासून विख्यात असलेल्या भीमा आजमर संगमावर वान म्हशीला पाना फुटणे, ब्रह्मराक्षसाची मृत्यू, त्रिविक्रमाला विश्वस्वरूप दर्शन, उन्माद ब्राह्मणाला शासन, वान वृद्धेला पुत्रप्राप्ती, नरहरी ब्राह्मणाचे कष्ट निवारण, मुसलमान राजाला पूर्वजन्माची स्मृती अशा अंगावर आणणारी रोमांच उभे करणाऱ्या प्रसंगातून गुरुचरित्र वाचकांसमोर उलगडत जाते. प्रसंग क्षेत्र महात्म
रुद्राक्ष महिमा, भस्म महात्म्य, सोमवार व्रत, अनंत व्रत, स्त्रियांचे आचरण आणि पुरुषांचे अहनिक निरूपण आले असून वेद महिमाही गुरुचरित्रात वर्णन केलेला आहे. पारायणाची फलश्रुती. कोणतीही उपासना ही कितीही तरी प्राप्त व्हावी अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासकाचे फळ हे निश्चितपणे मिळतेच असे अभिवचन या ग्रंथात लिहिलेलं आहे. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटलं की दुःख सुख हे आलेच. मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्त व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनीषा असतेच. आपण राहतो ती वास्तू आपल्याला लाभ देणारी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथ पारायणाच्या सेवेने प्राप्त होऊ शकतात. गुरुचरित्राचे पारायण केले तर मनोकामना तर पूर्ण होतेच, पण दत्त दर्शन घडून व्यक्ती आणि त्या वास्तूतील बाधाही नष्ट होतात. तर दत्तांचे दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात व सप्ताहाच्या शेवटी तसेच ग्रंथपठण, श्रवण आणि लेखन केले याद्वारे जर पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्तीच्या वेळी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात. चाहूल असून दे वा सुगंध या स्वरूपात त्यांचे अस्तित्व उपस्थिती आपल्याला जाणवते. त्यामुळे आपण मन, बुद्धी आणि शरीर यांच्या अपार श्रद्धेने व उत्कंठ भावनेने त्यांचे ध्यान करावे म्हणजे आपल्याला दत्तगुरूंचे दर्शन भेटते. श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे? अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. अंतर्बाह्य सुश्रुती राखून या ग्रंथाचे वाचन आपल्याला करायचं आहे आणि वाचन चालू करताना आपल्याला एक संकल्पही करायचा आहे. अनुष्ठान पाळायचे आहे, काही नियम आहेत ते पाळायचे आहेत. तर भक्तजनांनो, श्री गुरुदेव दत्तांचं गुरुचरित्र हे नक्की याचं पाठन नक्की करा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या. श्री गुरुचरित्र हे खूप मस्त आणि छान आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे काही बदल होतात ते अविश्वसनीय आहेत आणि त्याचा सांगणेही कठीण आहे. त्यामुळे हा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.